हे आहेत आपले देवकुमार अंकल, आपल्या प्रेमालक्ष्मी विद्यालयाचे कर्मचारी. यांचं रडायचं कारण म्हणजे यांना आम्ही थेट सरप्राईज भेट दिली, थेट युपी मध्ये त्यांच्या गावी. स्टोरी गोज दिस वे. आणि हा आहे त्यांचा मुलगा. तर ह्याचा सुद्धा रडायचं कारण असं होतं की 11 एप्रिल 2026 हा मला गावी जायच्या आधी भेटला आणि गावी जाण्याआधी त्याची अपेक्षा होती की मी सुद्धा त्याच्या लग्नाला हजेरी लावावी, पण काही कारणास्तव मी येऊ शकत नव्हतो, म्हणून तो थोडा इमोशनल वाटला. थोडा त्याला मी मनोभावे लहान भाऊ म्हणून थोडा समजूत काढायचा प्रयत्न केलं. तर तेव्हाच ठरवलं की याला आपण याच्या लग्नासाठी सरप्राईज भेट द्यायला याच्या गावी जाऊया. तो अच्छा खासा देखो ही जाना है और उधर करना है क्या शादी. अच्छे शादी एंजॉय कर, ये जिंदगी में वापस कभी नहीं आने वाले, दूसरा शादी करेगा तो मालूम नहीं. हाँ? तर 19 एप्रिल 2026 रोजी रात्री 12 वाजता आम्ही थेट पेनकरपडा मीरा रोड ठाणे येथून आपला प्रवास युपी कडे सुरू केला. बाबा टिल्लू. तब्बल हा प्रवास किमान 40 तासाचा असावा. अरे बेटी पुष्पा, कहाँ जा रही हो अपने गधे पर बैठकर? हिरो दिसतो भाई एक नंबर. महाराष्ट्रातून मुंबई नागपूरहून थेट आम्ही युपीला पोहोचलो. इथे प्रवास करताना कळलं की इंधनाचा भरपूर मोठा तुटवडा झालेला आहे आणि आमचा डिझेल ऑलमोस्ट संपणारच होता. एका पूलच्या शेजारी एका दुकानाच्या शेजारी एका ट्रॅक्टरचा डिझेल आम्ही मागून घेतला आणि आम्ही आमच्या गाडीत ते टाकलं. फुल स्किलफुली टाकत आहे. एकही थेंब आम्ही वेस्ट नाही करत आहोत. या गावाची गोष्ट काहीतरी वेगळीच होती. एवढा सुंदर गाव, सर्वीकडे हिरवळ, ते पाहून फार मन प्रसन्न झाला. उत्तर प्रदेश असा असू शकत होतं याची कल्पना मला नक्कीच नव्हती. उत्तर प्रदेशच्या याआधी तर नक्कीच आलो होतो, पण अशा गावांमध्ये प्रवास करायचा हा पहिलाच माझा अनुभव होता. आणि बदोली नावाच्या गावात शोधता बदोली पत्रिकेवर असलेल्या बदोली नावाचं गाव शोधला आणि पोचलो आणि तिकडचं सौंदर्य अनुभवलं. नक्कीच फार सुंदर गाव होता बदोली. तिथे पोचता क्षणी गाडी पार्क केली. आता जाऊया थेट अंकलला सरप्राईज द्यायला. अंकलनी आम्हाला पाहताच अंकल तर स्तब्ध राहिले. आम्हाला वाटलं अंकलला आवडलंय की नाही आम्हाला पाहून. आणि त्याच्या पुढच्या क्षणी अंकलला रडू आवरलं नाही आणि थोडे भावुक झाले. मग त्यांच्या नातेवाईकांना आम्ही भेटलो, मित्रपरिवाराला भेटलो. त्यांना आनंदी पाहून आम्हाला सुद्धा फार आनंद वाटला. काही क्षणांसाठी विश्रांती घेण्यासाठी रवी नवरदेवाच्या भावाच्या घरी आम्ही काही क्षण घालवले आणि त्याच्या भावाच्या घरासमोर हिरवळ पाहून आमचं मन अजूनच प्रसन्न झाला. तिथे 40 तासांचा प्रवास केल्यानंतर खरंच मन तृप्त आणि संतुष्ट झाले. आता संध्याकाळी वरातीच्या वेळी त्याच्या नातेवाईकांना नाचताना पाहिलं. रवीच्या तो चेहऱ्यावरचा वेगळाच आनंद बघायला मिळालं. तुम मेरे बराबरी करने का क्यों सोच रहे हो भाई? मैं अगर अभी 10 मिनट के लिए मोबाइल ऑफ कर लूं ना तो 50 लड़कियां सुसाइड कर लेगी. त्याच्या नातेवाईकांचा आनंद बघायला मिळालं. त्याच्या काका मामा काका काकी नाना नानी भाऊ बहीण सगळ्यांना त्याच्या लग्नात आनंदी पाहिलं. वाजत गाजत वरात आता पोचलेली आहे 40 किलोमीटर लांब नवरीच्या गावी. आणि नवरदेवाचे भावंड नक्कीच फार आनंदी आहेत त्यांच्या भावाच्या लग्नाला. आणि हा पहा याची वहिनी येणार आहे घरी. त्याचा आनंद किती होतो. ऐसा मत करो मेरी जान, लाइफ में कुछ अच्छा करो यार. काही गावांची अशी संस्कृती सुद्धा बघायला मिळाली जे कदाचित इथे सांगणं योग्य नसतील. इथे जावई सासरी पोचला नाही आणि त्याचे लाड पुरवायला आधीच सुरू झाले. वार पूजा झाल्यावर लगेचच आम्ही जेवायला नवरदेवासमोरच बसलो आणि मग रात्री 12:30-1 दरम्यान नवरी आली आणि देन कम्स द आयकॉनिक मोमेंट. पण अनफॉर्च्युनेटली तसं काही झालं नाही, कारण आमचा नवरदेव इकडे नवरीपेक्षा जास्त लाजत होता. फायनली घरी सुनबाई आलेली आहे आणि सासरेबुवा म्हणजे आपल्या काका देवकुमार अंकल फारच आनंदी आहेत. बिलकुल रिक्स नाही लेने का. त्यांचा आनंद गगनाला मावेना. पण
आपला नवरदेवाच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले आहेत, अंगावर पैसे पडत आहेत, पण मजबुरी आहे की जेवू नाही शकत. वरमाळाचा कार्यक्रम झाल्यावर लगेचच नवविवाहित दाम्पत्याला भेट दिली. काकांना आणि नवविवाहित दाम्पत्याला शुभेच्छा देऊन रात्री 2 वाजता नागपूर मार्गे मुंबईकडे रवाना झालो. काकांना शुभेच्छा दिल्या आणि पुढील प्रवास सुरू केला. प्रवास करता वेळी जसं त्याच्या गावी पोहोचण्याआधी आमचा डिझेल संपला होता, तसेच निघताना सुद्धा डिझेल संपायला आला होता आणि जवळजवळ परतीच्या मार्गावर 15 ते 20 पेट्रोल पंप फिरल्यानंतर सुद्धा आम्हाला पेट्रोल मिळालं नाही. तब्बल 2 तास रिझर्ववर गाडी चालवली. आमचा डिझेल संपलेला आहे आणि नॅशनल हायवेवर असताना 15-20 डिझेल पेट्रोल पंप शोधत असताना सापडलं नाही. 112वर कॉल लावला, NHAIच्या ऑथॉरिटीला फोन लावला, ते बोलले 112वर कॉल लावा. 112वाल्यांनी फोन केला, पोलीस आले 2. पोलिसांनी आम्हाला लोकल पेट्रोल पंपमधनं रिझर्वमधनं काढून दिले पेट्रोल. आणि आता त्यांच्या लोकल पोलीसवाल्यांच्या मदतीने आम्हाला शेवट पेट्रोल मिळालं 15 लिटर आणि आता आम्ही टाकतोय, नाही तर गाडी आमची बंद पडली. 120 किलोमीटर रिझर्ववर गाडी चालवल्यानंतर जवळजवळ 15 लिटर डिझेल आपल्या गाडीत टाकल्यानंतर पुढचा प्रवास पुन्हा सुरू केला. यूपी मध्ये मीरा भाईंदरचा एक व्यक्ती सापडला. मीरा भाईंदर कुठे मग कधी सोडलास? इधर कभी आए? अच्छा, क्यों यार? गाँव को छोड़ा? काची गाँव वापस आने वाला है कि नहीं? चलो ठीक. हाँ, मीरा रोड में पेनकर पड़ा. हाँ अच्छा, ओके. तर ओळख सुद्धा काढली. पेट्रोल भरत असताना इथे यूपी मध्ये आतिशला एक काशीगावचा मित्र सापडला. मित्र नाही पण काशीगावचा आपला एक माणूस सापडला. त्यांनी गाडी ओळखली आणि तो बोलला मी पण काशीगावात राहायचो. असा आतिश आपली आणि ओळख मिळली. आता आल्यावर भेट. यूपी मधून एका पेट्रोल पंपावर टाकी फुल केल्यानंतर थेट प्रवास यूपीहून नागपूरच्या दिशेने केला. तेथे आमचे जुने मित्र रोहन साटोने यांच्या गावी जाऊन राहायचा बेत होता. रोहन साटोने यांनी तिकडे पोहोचायच्या आधीच आम्हाला सरप्राईज दिला होता. त्यांनी पहिल्यांदाच नागपूर येथे त्यांच्याकडे येत असल्या कारणाने त्यांनी थेट रॅडिसन सारख्या 5 स्टार हॉटेलमध्ये आमची बुकिंग केली, राहण्याची व्यवस्था केली. रॅडिसन मध्ये शिरताच पुढे रूम मध्ये चेक इन केले. आमचे मित्र रोहन साटोने आम्हाला भेटायला आले. त्यांनी मस्त एक सावजी मटनचा बेत केला. हॉटेल रूम मध्ये गेल्यानंतर थोडा विश्राम केला आणि मग सकाळी उठताच रॅडिसन मध्ये पूल साइडला जरा सनबाथ घेतले आणि मग सकाळी ऑब्व्हियसली द फेवरेट पार्ट रॅडिसन मध्ये बुफेचा आस्वाद घेतला. खरं तर आमचे अजून 2 सहकारी सतीश शिंदे आणि श्रीकांत सुर्वे सुद्धा या ट्रिपसाठी येणार होते, लग्नाला येणार होते. पण शेवटच्या क्षणाला या सतीश शिंदेची तब्येत बिघडली. मला इंजेक्शन मारायचं आहे, डॉक्टरकडे जायचं आहे, ताप आलाय, तब्येत बिघडली, असं झालं तसं झालंय म्हणून शेवटच्या क्षणाला यांनी कॅन्सल केलं. आणि म्हणून त्याच्या पाठोपाठ या श्रीकांत सुरवरी सुद्धा कॅन्सल केलं. म्हणून काय हरकत नाही, आम्ही आमचं त्यांच्याशिवाय पुढे निघून गेलो. पण आमचे काही मित्र त्यांना आमचा एक लॉंग ड्राईव्हचा आयडिया आवडला नव्हता. अरे पण रात्रीच समजलेलं की नाही येणार, तू फक्त एकटाच जाणार, मग दुसऱ्या दिवशी फ्लाईटचे तिकीट काढून जाऊ शकत होतास. त्यांचे काही असे म्हणणे होते. एक चतुर नार करके सिंगार, कसा वाटतोय तो? बाजीराव हा तिथे व्यायाम करायला लागला एका दिवसासाठी. सकाळी उठल्यावर रोहन साटोणे यांनी नागपूरचा निरोप घेतला. जाण्याआधी तिकडच्या सुप्रसिद्ध रामजी श्यामजी पोहेवाल्याकडे तरी पोहे खायचा आस्वाद घेतला. इथून निघाल्यावर मुंबईकडे प्रस्थान केला. या छोट्या प्रवासाने एक गोष्ट पुन्हा जाणवली. नात्यांची किंमत वेळेत कळली पाहिजे. काम, धावपळ, जबाबदाऱ्या सगळं असतं, पण माणसं सोबत असणं हाच खरा आनंद असतो. जीवन फार मोठं नाही, म्हणून जेवढा वेळ आहे तो हसत भेटत एकत्र साजरा करूया.
कारण शेवटी आठवणीत राहतात त्या आपल्या माणसांसोबत घालवलेले क्षण.